शुभू, हां मानलं तुला पाहुण्यांची उठबस, मीडिया मॅनेजमेंट सगळी व्यवस्था एकदम चोख. तू असलास की मला कसलीही काळजी नसते. पण अध्यक्ष पण जाताना कौतुक करत होते. थँक्यू साहेब. तुमचं काम ते माझं काम, मी कसर कशी राहू देणार. भैया एक गोष्ट ना सारखी सारखी माझ्या डोक्यात येते. काय रे? अध्यक्ष साहेबांचं येणं ठरलेलं नव्हतं ना, म्हणजे नव्हते येणार ना ते. मग असं अचानक काय घडलं की ते आले? अरे पृथ्वी, तू कोणाला प्रश्न विचारतोयस? ज्याने घडवून आणलं त्याला विचार ना. शुभंकरला माहित असेल ना सगळं. मला तर वाटतं शुभंकरनीच अध्यक्षांना बोलवलं असेल. विश्वंभर, मला ना एका गोष्टीचं फार आश्चर्य वाटतंय. तू या जिल्ह्याचा सर्वेसर्वा आहेस, शिक्षण मंत्री आहेस. तुझ्या नकळत तुझ्या ऑफिसमधला एक सामान्य मुलगा पक्षश्रेष्ठींशी संपर्क करतो आणि त्यांना निमंत्रित करतो. हे सगळं तुझ्या शिस्तीत बसतं? नंदा, काय तुला वाटते तसं नाहीये. शुभूनी अध्यक्षांना बोलवलं होतं मला आधीच माहित होतं. काय? हो, तुला सांगितलं होतं याने? झेंडावंदनाच्या आधी तो मला सांगायला आला होता, पण लोकांची गर्दी, मीडिया, त्यामुळे मलाच नीट ऐकता आलं नाही. पण कार्यक्रम संपल्यावर त्यांनी सगळा खुलासा केलाय माझ्याकडे. खरं तर शुभूमुळे आज माझी मान उंचावली गेली आहे. म्हणजे त्याच्या एका फोनवर अध्यक्ष यायला तयार झाली मोठी गोष्ट आहे. हो. त्यामुळे पक्षात आणि मीडियात माझं वजन आहे पुन्हा एकदा सिद्ध झालं. शुभू नेहमी माझ्या फायद्याचाच विचार करतो. अगदी बरोबर बोललास भैया. बरं ते सगळं सोडा. शुभू, संध्याकाळची पार्टीची तयारी कुठवरती आली? साहेब, आज तुमचा वाढदिवस आहे, तर कुठल्या लेवलची तयारी चालू असेल तुम्हाला माहिती आहे की? आज पार्टी नाद होणार. साहेब, शुभ आहे, लोड घ्यायचा नाही. बरं, दरवर्षी आणतोस तसं तो होममेड केक आणणारच ना? विसरला नाहीस ना? साहेब, कसं विसरेन मी? केक तर तोच येणार आणि तसाच येणार. गुड. पृथ्वी, हां ड्रायव्हरला गाडी काढायला सांग. आज वाढदिवस आहे, काही भेटीगाठी आहेत त्या उरकून घेऊयात. लगेच सांगतो भैया. शुभू, स्वतःला फार शहाणा समजतोयस, खूप उंच उडतोयस. पण एक लक्षात ठेव शुभंकर, ही उंची जास्त काळ टिकणार नाहीये. तात्यासाहेब, मी उंच उडण्यासाठी नाहीये, मी जमिनीवर पाय घट्ट रोवून साहेबांची सेवा करण्यासाठी आहे. तुम्ही विनाकारण लोड घेऊ नका. कसं आहे, ते तब्येतीला चांगलं नसते. येऊ आता साहेब मी.